313 गुन्ह्यांची वाढ झालेली आहे। भाग 1 ते 5 च्या 60% डिटेक्शन वाढलेलं आहे। बॉडी ऑफेन्स मध्ये आपल्याकडे 75 ची घट झालेली आहे। त्यानंतर आपण प्रॉपर्टी ऑफेन्स जो आपला मेजर एरिया आहे कन्सर्नचा त्यामध्ये 99 ची घट आपल्याला दिसून पडेल। इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये आपण रजिस्ट्रेशन वाढवल्यामुळे विशेषतः चिटिंग आयटीच्या गुन्ह्यांची आपण त्याच्यामध्ये ऑपरेट केलेलं आहे। थँक्यू सर। 74% आपलं पुरुषाचं डिटेक्शन आहे। प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जो आपला गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आहे 107 मध्ये गुन्ह्यांमध्ये सुद्धा आपण बघा 22च्या तुलनेमध्ये वाढ झालेली दिसून पडते। त्याचप्रमाणे 110 ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक कम्युटर्सला घराच्या बाहेर पडल्यानंतर जो प्रश्न भेडसावतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम ट्रॅफिक प्रायसिंग केलेलं दिसतं। अवेअरनेस मध्ये रोड सेफ्टी रॅली, व्हिजिट टू ट्रॅफिक गार्डन, विविध उपक्रम जे आहेत ते ट्रॅफिक प्रायसिंग राबवलेले आहेत। विविध बोर्डिंग्स लावले, इमिडिएटली रजिस्टर करून घेतो। त्याचप्रमाणे एनसीसीआरपी पोर्टलवर सुद्धा या कंप्लेंट रजिस्ट्रेशन वाढलेले आहे। आता हे गुन्हे आहे सायबर पोलीस स्टेशनची स्थापना जी आहे ती आपण 11 मे 2023 ला सावली बिल्डिंग मध्ये केली। त्यानंतर 10 लाखाच्या वरती जे गुन्हे ज्याच्यामध्ये अमाउंट त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते ट्रॅफिक सेलने ट्रॅफिक प्रायसिंग केलेलं आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंट शिवाय इतर काही चांगले कामं सोशल ऍक्टिव्हिटीवर केलेले आहेत। त्यापैकी एक लेडी तिची बॅग हरवली 21% होतं, ज्यामध्ये 40 कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी गेली होती यावर्षी आणि त्यापैकी 8 कोटी प्रॉपर्टी रिकव्हर झाली होती। यावर्षी हे प्रमाण 15% वाढलेलं आहे, रिकव्हरीचं 36% झालेलं आहे। त्याच्यामध्ये 31 कोटी प्रॉपर्टी गेली होती आणि 11 कोटीची प्रॉपर्टी जी आहे ती आपण रिटर्न केलेली रिकव्हर केलेली आहे। जर आपण डिटेक्टेड गुन्ह्याची प्रॉपर्टी बघितली म्हणजे जे प्रमाण आधी 36% आपल्याला दिसलं, मात्र डिटेक्शन झालेले गुन्ह्यांपैकी रिकव्हर प्रॉपर्टीचं पर्सेंटेज बघितलं तर ते 60%। नवी मुंबई पुलिस ने 2023 में क्या क्या कार्रवाई की है। क्राइम में अगर हम देखें तो क्राइम रजिस्ट्रेशन ये 2023 में 2022 की तुलना में थोड़ा सा बढ़ा हुआ दिखता है, लेकिन सिग्निफिकेंट इंक्रीज़ है क्राइम के डिटेक्शन परसेंटेज में 7% से डिटेक्शन बढ़ा हुआ है। इसके साथ ही प्रॉपर्टी ऑफेंसेस जो है ओवरऑल कम हुए दिखते हैं और ख़ास करके स्ट्रीट क्राइम्स जो है इसमें इम्पैक्ट जो रहता है चेन स्नैचिंग्स का उसमें घट है और परसेंटेज डिटेक्शन वाइज काफ़ी बढ़ोतरी हुई है। ओवरऑल प्रॉपर्टीज़ के रिकवरीज़ में बढ़ोतरी हुई है। कन्विक्शन परसेंटेज जो है उसमें भी बढ़ोतरी हम देख सकते हैं। जो लॉ एंड ऑर्डर के इश्यूज़ रहते हैं, फेस्टिवल्स रहते हैं, उसके सेलिब्रेशंस है या प्रोटेस्ट डेमोन्स्ट्रेशंस, मार्चेस रहते हैं, ये सुरक्षित तरीके से फैसिलिटेट किए गए हैं। तो 2023 में कोई भी अप्रिय घटना नहीं हो पाई है। जो ट्रैफिक का व्यवस्थापन है, जो हमारे यहाँ पर बहुत बड़ा कंटेनर ट्रैफिक रहता है JNPT से निकलने वाला, एंड जो लोकल ट्रैफिक है उसकी मैनेजमेंट में भी जो इम्प्रूवमेंट्स, टेक्नोलॉजिकल इम्प्रूवमेंट्स और एनफोर्समेंट के इम्प्रूवमेंट्स किए हैं, ट्रंक एंड ड्राइव के इम्प्रूवमेंट्स किए हैं। इस वजह से फेटेलिटी रेट जो है वो 15% से उसमें कमी आपको नज़र आती है। कोस्टल सिक्योरिटी के हिसाब से भी अगर देखें तो हमारा सी पेट्रोलिंग हमने इंक्रीज़ किया है, लैंडिंग पॉइंट्स पे पेट्रोलिंग भी इंक्रीज़ किया है। ओवरऑल नवी मुंबई का इलाका ये महिलाओं के लिए ख़ास करके साइबर क्राइम्स के दृष्टिकोण से, नारकोटिक्स के दृष्टिकोण से हम पूरी तरह से सेफ और सिक्योर करने के जो हमारे प्रयास है वो हमारे प्रयास हमेशा चलते रहेंगे। धन्यवाद। नवी मुंबई पोलिसांनी 2023चा आढावा घेतलेला आहे। यामध्ये क्राइम संदर्भात, लॉ अँड ऑर्डर संदर्भात, सुरक्षे संदर्भात, वेलफेअर संदर्भात आणि ट्रॅफिक संदर्भात ह्या सर्व गोष्टींचा विस्तृत माहिती आज आपण या ठिकाणी शेअर केलेली आहे सर्व पत्रकार बांधवांना। बंद करा म्हटलं तर बंद करा ना। हां
2023 मध्ये जर क्राईमचा आढावा जर आपण बघितला तर ओव्हरऑल क्राईमची फिगर्स थोडीशी वाढलेली आहे, परंतु डिटेक्शन हे सिग्निफिकंटली 7% डिटेक्शन वाढलेलं आहे. कन्व्हिक्शनचं पर्सेंटेज सुद्धा 7% वाढलेलं आहे. प्रॉपर्टी ऑफेन्सेस ओव्हरऑल कमी झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे चेन स्नॅचिंग सारखे जे स्ट्रीट क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आणि डिटेक्शनमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी जितकेही सण सणावळ्या झालेल्या आहेत, प्रोटेस्ट मार्च, डेमॉन्स्ट्रेशन्स झालेले आहेत, त्या सर्वच शांततेत आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. ट्रॅफिकचं जे महत्त्वाचं व्यवस्थापन आहे, ज्यामध्ये JNPTचं कंटेनर वाहतूक आहे देशातली खूप मोठ्या प्रमाणातली, त्या आपण सुनियोजित पद्धतीने आपण त्यांना पास करत असतो. त्यासोबतच जी लोकल वाहतूक आहे आपल्या प्लॅन्ड सेक्टर्समध्ये त्यांचं पण नियमन इफेक्टिव्ह पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि याचाच परिणाम आहे इफेक्टिव्ह एन्फोर्समेंटमुळे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे की आपला 15% फॅटॅलिटीचा दर हा कमी झालेला आहे आणि आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे की हे जे इम्प्रूव्हमेंटचं जे सत्र आहे हे सातत्याने चालू राहावं. या